आजचा हा बाळूमामांचा संदेश तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश तुमचा किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकावा। तुम्हाला आज जे काही हवे, जे तुम्ही भगवंतांकडे मागितले होते, ते सर्व काही तुम्हाला मिळेल। म्हणून आजचा हा मामांचा गोड आणि शक्तिशाली संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका। प्रेमळ मित्रांनो, हा संदेश तुम्हाला जर मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। माहिती नाही काय जादू असते मामांच्या चरणात, मुजरा करायला जितके आपण खाली वागतो तितकेच मोठं झाल्यासारखे आपल्याला वाटते। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी स्मरणात ठेवायची आहे की सर्व काही बाळूमामा करतात। करणारा व्यक्ती तर फक्त निमित्त मात्र असतो। कुणालाही जे काही मिळते ते तर भगवंतांमुळेच मिळतं। देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो। म्हणूनच तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून कोणती तरी गोष्ट मिळाली तर ती गोष्ट तुम्हाला ती व्यक्ती देत नसतो तर भगवंत देत असतात। म्हणूनच तुम्हाला मामांच्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे। मामांच्या योजनेवरती तुम्हाला मात्र विश्वास ठेवायचा आहे, कारण बाळूमामा तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर ते सर्व काही देतील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल। बाकी प्रेमळ मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे असे नशीब जे भेटते पुण्याईने। श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे असे पुण्य ज्याने नशीब बदलले आमूचे। म्हणूनच आपल्याला देखील त्यांचे नामस्मरण करायचे आहे। आयुष्याचे 5 नियम। स्वतःची तुलना तुम्ही दुसऱ्यांसोबत करू नका। बाकी जास्त विचार करणं तुम्ही बंद करा आणि भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं तुम्ही टाळा। दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात, कोणता विचार करतात, याचा मात्र तुम्ही मुळीच विचार करू नका आणि सतत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायला शिका। विश्वातील असा एक दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नसतो, तो म्हणजे आमच्या श्री संत सद्गुरू बाळूमामांचा दरबार। फक्त गरज आहे ती म्हणजे निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची। तुमचे कर्म उत्तम असतील तर तुम्हाला ते देखील भगवंत देतील, ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल। हे भगवंता, हे गुरु माऊली, सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन। नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुलीचे भालीभूषण। सदैव राहो ओटांवरती तुझीचे रे गुणगाता, भगवंत रहा आमच्या पाठीशी तुम्ही सदैव। प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात आपण बाळगल्या पाहिजेत, जी व्यक्ती तुमच्या पाठीशी देखील तुमच्यासोबत प्रामाणिक असेल। बाकी जेव्हा तुम्ही मामांसमोर गुडघे टेकवता तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हा मामा तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकणार नाही। एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच स्मरणात ठेवलं पाहिजे। बाकी भगवंत म्हणतात, लोक काय म्हणतात यापेक्षा तुझं मन तुला काय म्हणतं हे भरपूर जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा मात्र तुम्ही विचार करणं टाळलं पाहिजे, अन्यथा तुमचं जीवन पूर्णत्व नक्कीच दुःखी होऊन जाईल। म्हणूनच मित्रांनो, प्रत्येक क्षणी आपल्याला मात्र जर आनंदी राहायचे असेल तर मामांचे आपण नामस्मरण केले पाहिजे। दृष्टी जाईल जेथे जेथे, बाळूमामा दिसावे तेथे तेथे। ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे, बाळूमामा कृपा निश्चिंत तया। आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा आहे, याच आपला खरा मित्र आहे। म्हणून आपल्याला त्यांचे सदैव स्मरण मात्र करायचे आहे। या परममित्रांच्या संपर्कात आपण प्रत्येकांना नेहमी राहायचं आहे। ध्यानी मनी स्वप्न जपे जो, सदैव बाळूमामांचे। बाळूमामा उभे राहते नित्य त्या त्या पाठीशी। मित्रांनो, जीवनात अडचणी आपल्या किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यानंतर मात्र त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात
आणि मामांचे आभार मानले तर अडचणी आनंदामध्ये बदलून जातात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी मेहनतीवर तुम्ही तुमचा विश्वास ठेवा. ज्या गोष्टी नशिबात नाहीत त्यासुद्धा तुम्हाला मिळून जातील. संकुचित विचाराचा माणूस दुसऱ्यांसाठी समाजासाठी काही करू शकणार नाही. त्यासाठी फार मोठे मन असावे लागते. ज्याचे मन मोठे असते त्याला भगवंत देखील भरपूर देत असतो. म्हणूनच आपण आपले मन कधी देखील बारीक ठेवू नये. अर्थात तुम्ही तुमचे विचार नेहमी मोठे ठेवा आणि तुम्ही तुमच्या विचारांमध्ये नेहमी सकारात्मक विचार देखील ठेवा. काही शिका अथवा न शिका तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, परंतु लोकांना ओळखायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. कारण लोक तुम्हाला जशी दिसतात ना तशी ते अजिबात नसतात. बाकी तुमचं राहणं हे तर तुमची श्रीमंती दाखवतं आणि तुमचं वागणं तुमचे संस्कार दाखवत असतात. म्हणूनच आपण मात्र आपली वागणूक नेहमी उत्तम ठेवली पाहिजे. कधीही कोणताही शब्द चुकीचा बोलू नका, अन्यथा तिथे तुम्ही नक्कीच तुम्ही तोंडावर पडू शकता. म्हणूनच कुठला शब्द कुणाशी कसे बोलायचं आहे याचे मात्र आपण चांगल्या पद्धतीने कठोर शिक्षण घेतले पाहिजे. तुमचा वेळ खूप मर्यादित आहे. दुसऱ्यांच्या इच्छेचे आयुष्य जगून तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. तुम्हाला सध्या जो वेळ मिळालेला आहे ना तो वेळ तुम्हाला परमेश्वरांनी दिलेला आहे. म्हणूनच परमेश्वरांनी दिलेल्या या उत्तम वेळेला उत्तम पद्धतीने आपण मात्र याचा उपयोग नक्कीच केला पाहिजे. अपेक्षा नेहमी वास्तववादी असाव्यात. अर्थात पायपुसणीने सुंदर दिसायला हट्ट धरला तर तो कसा पूर्ण आपण करायचा एवढं मात्र नक्कीच करे. म्हणूनच भगवंत आपल्याला जेवढं देतोय त्यामध्ये आपण मात्र नक्कीच आनंदी राहायला शिकलं पाहिजे. अर्थात सध्या तुम्हाला बाळूमामांनी जे काही दिलेले आहे ते मात्र तुमच्यासाठी उत्तमच आहे. तुम्ही जर जास्तीची अपेक्षा धराल तर तुम्हाला कधी जास्त गोष्टी मिळणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची असते की आयुष्यात काही मिळाले तर तो आपल्या मेहनतीचा भाग, नशिबाचा भाग कधीही धरून आपण मात्र बसू नये. कारण तुम्हाला तुमच्या भाग्याने जे काही मिळते ते तर काही काळांसाठी टिकते, परंतु तुम्हाला तुमच्या मेहनतीने जे काय मिळते ते तर पूर्ण आयुष्यात तुमच्या सोबतच राहते. सकाळी हसून दिवसाची सुरुवात करा, कारण हसरा चेहरा तुमच्या आत्मविश्वासाचा प्रकाश मात्र नक्कीच आहे. बाकी मित्रांनो समजून घ्या, बचत देखील आपल्याला करता आली पाहिजे. बाकी जबाबदारी हा एक असा पिंजरा आहे जिथे माणूस मुक्त होऊनही नेहमी कैदीत राहतो. बाकी वेळ सर्वांवर येते. फक्त हे कधीच विसरू नका की जे पेराल ते मात्र तुमच्याकडेच उगवणार आहे. म्हणूनच नेहमी उत्तम कर्म करा, उत्तम गोष्टी तुम्हाला परमेश्वर देतील. पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी कवितच लोकांना अर्थात एकत्र आणते. बहुतांश वेळा ती लोकांना मात्र नेहमी दूर नेते. यामुळे प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवलेली आहे आणि तुम्ही किती धन कमवता हे लोकांना कधीही तुम्ही सांगू नका, अन्यथा तुम्हाला लोक नक्कीच इज्जत तुम्हाला नाही तर त्या पैशाला देतील. एवढं मात्र आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी देखील आपण आपले विचार मात्र नेहमी उच्च ठेवली पाहिजेत. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. त्यामुळे जीवनात उच्च विचारांना तुम्ही मात्र प्राधान्य द्या. मित्रांनो समजून घ्या, समजून जो व्यक्ती आयुष्य जगतो तो कधीही पश्चाताप करत नाही आणि जो इतरांच्या मनाने आयुष्य जगतो ना तो मात्र आयुष्यामध्ये पश्चाताप करतच राहतो. म्हणूनच तुम्हाला ज्या कार्यामध्ये जे काम करायला तुम्हाला आनंद मिळते ते काम तुम्ही सर्वप्रथम करा. बाकी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईट शोधत बसतात. एवढं मात्र नक्कीच करे. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो. आयुष्य हे असेच असते. सुख दुःखाचे हेलकावे
घेतच चालावे लागते. तडजोडीमुळे नुकसान कधीही होत नसते, तर ती संधी आपल्याला मिळते इंद्रधनुष्य फळवण्यासाठी. बाकी मित्रांनो, सत्य नेहमी विजयी होतो. अर्थात सत्य हाच भगवंतांकडे नेणारा एक उत्तम मार्ग आहे. ज्या मार्गाने आत्मसुखाची आपल्याला प्राप्ती होते, ज्या मार्गाने आत्मसुखाची आपल्याला प्राप्ती होते, तो मार्ग सत्याच्या पवित्र धर्माकडे जाणारा असतो. आयुष्यात एकच नियम तुम्ही मात्र ठेवायला शिका. नेहमी सरळ बोला, खरे बोला, समोर बोला. म्हणजे जे आपले असतील ते तुम्हाला समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते मात्र आपोआप तुमच्यापासून दूर होतील. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी समजून घ्या, चुकली वाट ज्याची त्याला तुझे दार, ज्याला नाही कोणी त्याला आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांचा आधार. मित्रांनो, म्हणूनच आपल्याला नेहमी भगवंतांची भक्ती मात्र आपण नक्कीच केली पाहिजे. अशा व्यक्तीसमोर उघडा ज्याला ते मनापासून वाचता येईल. अर्थात मनाचं पुस्तक आपण योग्य व्यक्ती पुढे उघडले पाहिजे, नाहीतर फक्त पान चालणारे यामध्ये खूपच असतात. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी प्रत्येक वेळी एक ठराविक काळ मात्र नक्कीच असतो. त्यानंतर ना वेळ असते, नाही आपली कधी कोणती किंमत असते. म्हणूनच सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते संपूर्ण तुम्ही आनंदाने जगलं पाहिजे. काही लोकांचं उदाहरण हे एक पेनासारखं आहे. हृदयाच्या जवळ जागा दिली तरी नुकसान मात्र ते देतच असते. आणि मित्रांनो, ज्या वडिलांनी आणि आईने तुम्हाला जग दाखवले, त्या आईवडिलांना कुटुंबात अर्थात कोपरा दाखवणारी माणसं कधी देखील मोठी होत नसतात. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. रात्रीच्या अंधारापेक्षा विचारांचा अंधार जास्त घातक असतो. जेवढं तुम्ही विचारांच्या अंधारात अडकाल तेवढं तुमचं आयुष्य अजून नष्ट होईल. देवाची याद्वारी उभा श्रण बरी, त्याने मुक्तीचारी नक्कीच साधी आल्या. मित्रांनो, समजून घ्या, देवाची या वारी बसावे श्रण भरी. म्हणजे भगवंतांसाठी आपण दिवसात थोडा ना थोडा वेळ दिलाच पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम भगवंतांचे नामस्मरण करण्याचा एक नियम बनवा. बाळूमामांचे तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात मामांचे नाम घेऊन करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. बाकी जगात पैशाने फक्त पोट भरते, परंतु हृदय मात्र अजूनही भावनांवर अवलंबून असते. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र समजून घेतलं पाहिजे की स्वप्न ही तर आपल्याला भगवंतांनी मोफतच दिलेली आहेत. अर्थात स्वप्न ही तर मोफतच असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मात्र मोजावी लागते. आणि नक्कीच आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते, परंतु एखाद्याला जिंकणे हे मात्र महान कठीण आहे. म्हणूनच कोणाच्या न कोणत्या व्यक्तीचे आपण मात्र मन जिंकलं पाहिजे. एखाद्याचा पराभव करणे फार सोपे आहे, हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी नक्कीच घाला. अर्थात तुमचा वेळ खूप मर्यादित आहे. दुसऱ्यांच्या इच्छेचे आयुष्य जगून तुम्ही तुमचा वेळ कधी देखील वाया घालवू नका. एवढंच तुम्हाला देखील नक्की समजले पाहिजे. बाकी आयुष्यात काय गमावले याचे दुःख माणसाला कधी देखील नसू नये, कारण जे आपल्या भाग्यी नाही ते मात्र आपल्याला कधी मिळणार नाही. बाकी स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी किती देखील उलाढाल केली ना, तरी देखील परिस्थिती तुमच्या पाठीशी खंबीरपणे मात्र नक्कीच उभे राहते. एवढं मात्र तुम्ही समजून घ्या. बाकी नाती नक्कीच आपण प्रत्येकाने जपावीत. अगदी मनापासून आपण प्रत्येकाने नाती जपावीत. जिथं आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण आपण आपल्या अंगी तयारी ठेवावी. म्हणूनच जिथे तुम्हाला किंमत नाही तिथं मात्र तुम्ही कधी जाऊ नका.
तोंडावर बोलण्याचा एकच फायदा आहे, लोक परत नादाला कधी देखील नक्कीच लागत नसतात. आणि आयुष्य आनंदी तुम्हाला ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा आपण मात्र त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर आपल्या नात्याला फायदा. मित्रांनो, कोणाच्या जिव्हारी लागतील असे शब्द बोलून दुःख तुम्ही कधी कोणाला देऊ नका, कारण आग जरी थंड झाली ना तरी देखील निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच असतो. म्हणून कधी कुणाला तुमच्या शब्दांचे वाईट घाव देऊन नक्कीच दुःखी करू नका. बाकी परमेश्वर आपल्या पाठीशी आहेत, परमेश्वर आपल्या पाठीशी सदैव राहणार आहेत, असे विचार आपण मात्र नेहमी केले पाहिजेत. काळ जात राहतो, पण काळजात राहतात ती तर फक्त आणि फक्त आपली खरी नाती. बाकी चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांशी मात्र आपल्याला लढावे लागते. बाकी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला समजून घेतलं पाहिजे तुम्ही की तुमच्या आयुष्यात सध्या जे काही चालू आहे, अर्थात जे काही घडत आहे ते परमेश्वरांच्या अर्थात बाळूमामांच्या इच्छेनुसार घडत आहे, असं मात्र तुम्ही पूर्णत्व स्वीकार करा. कारण तुमचे आयुष्य आनंदी आहे, तुमचे मन आनंदी आहे, तुम्हाला सर्व काही उत्तम मिळणार आहे, असे विचार तुम्ही मात्र नेहमी केले पाहिजे. बाकी पाणी शांत आणि स्थिर असेल तरच त्याचा प्रतिबिंब आपल्याला दिसतो. खळबळ असेल तर कधी देखील आपल्याला दिसणार नाही. खळबळ असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा प्रतिबिंब दिसणार नाही. तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग तुम्हाला कधीही मिळणार नाही. मन स्थिर आणि शांत तुम्ही ठेवा, यशाचा मार्ग नक्कीच तुम्हाला दिसून जाईल. बाकी वाणी, वागणूक आणि विचार हे तर आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखल तेवढीच उच्च किंमत आपल्याला मात्र नक्कीच मिळेल. आणि प्रेमळ मित्रांनो, आनंद हा तर कमवता येत कधी नसतो, मात्र तो आपण प्रत्येकाला अनुभवता येतो. यशस्वी होईपर्यंत तुम्ही स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करा. इतरांशी कधी देखील तुम्ही स्वतःशी तुलना करू नका. बाकी शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य विचार थांबवता आले पाहिजे. जो आपल्या मनावरती कंट्रोल करू शकतो, नियंत्रण करू शकतो, तो मात्र आपल्या आयुष्यात कधी देखील रडणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे तर आपल्या काही हातात निश्चिंतच नाही, पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चिंतच आपल्या हातात आहे. आणि मित्रांनो, समजून घ्या, शिंपल्यासारखे खूप कमी लोक या जगामध्ये असतात, जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ मात्र कधी देखील बघणार नाहीत. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जे एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते, पण असत्य हे असे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ तर सुख तुम्हाला मिळेल, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला जरूर करावी लागते. म्हणूनच मित्रांनो, समजून घ्या, काहीतरी चांगलं तेच गोळा करतात ज्यांना शेअर करायचं असतं. बाकी कोणी देखील या आयुष्यामध्ये कधी देखील उगाच आयुष्य जगत नसतं. प्रत्येकाच्या मनामध्ये असते आठवण, प्रत्येकाच्या मनामध्ये असते कोणते ना कोणते स्वप्न, कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे असते चिंता. म्हणूनच कधी कुणाला आयुष्यामध्ये तुम्ही साध समजू नका. अर्थात परमेश्वरांनी प्रत्येकांना तर हिरा बनवूनच जन्माला घातलेले आहे, परंतु इथे चमकतो तोच जो सर्वप्रथम घासतो, अर्थात कष्ट करतो आणि उत्तम कर्म करतो. इथे मात्र तोच नक्कीच चमकत असतो. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त जर आपल्याला मिळाली की मग मात्र ती विष बनून जाते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा एखादी सत्ता असो, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. परिस्थितीची जाणीव असली की पावलं आपोआप मापात मात्र पडायला लागतात. आणि मित्रांनो, सन्मान प्राप्त झाल्यानंतर ज्याला कधी गर्व होत नसतो, अपमान झाला तरी देखील जो कधी क्रोधित होत नसतो, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी देखील जो कधी कठोर शब्द उच्चारत नाही, तोच मनुष्य आपण प्रत्येकाने सर्वश्रेष्ठ मात्र समजलं पाहिजे. सन्मान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही कधीच गर्विष्ठ होऊ नका. समजून घ्या, ज्या माणसांच्या मनाचा पूर्ण तो मनात स्वार्थ नसतो ना,
तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात. बाकी बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक अर्थात म्हणण्याची तुम्ही मात्र तुमच्यामध्ये नक्कीच हिंमत ठेवली पाहिजे. जीवनात कधीही न थांबता पुढे जात राहणे हे केव्हाही आपल्यासाठी उत्तम आहे. शरीर वर अर्थात शरीरवर सर्वांचेच सारखेच, पण फरक फक्त विचारांचा. आपले आयुष्य फार छोटे आहे, त्यात इतके तुम्ही तुमचे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून बघण्यापेक्षा उपाय म्हणून पाहतील. एवढं मात्र तुम्ही स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवलं पाहिजे. बाकी पैसा जीवनशैली तर आपली बदलू शकतो, परंतु मन, हेतू आणि नशीब कधी देखील बदलू शकणार नाही. प्रेमळ मित्रांनो, आज तुम्हाला सर्वात मोठे सत्य समजणार आहे. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. समजा तुमच्याकडे भरपूर धन संपत्ती आहे, पण त्या धन संपत्तीने तुम्ही तात्काळ आनंद मिळवू शकता. तुम्हाला जर पूर्णत्व आयुष्याचा आनंद प्राप्त करायचा असेल तर तिथे तुमची मनस्थिती स्थिर असली पाहिजे. ज्याची मनस्थिती योग्य असते तो कोणत्याही परिस्थितीचा आनंद घेऊ शकतो. म्हणूनच सर्वप्रथम समजून घ्या, मनस्थिती स्थिर, चांगली झोप, त्याच पद्धतीने उत्तम आरोग्य, अशा भरपूर गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही काहीच करू नका. बाळूमामांचे नामस्मरण करा, अर्थात भक्ती मार्गाला लागा. कारण जो भक्ती मार्गाला लागत असतो त्याला मात्र समजणार देखील नाही की त्याच्या आयुष्यात कोणते कोणते बदल घडत आहेत, परंतु त्याच्या आयुष्यामध्ये बदल मात्र नक्कीच घडतात. म्हणूनच आपण मात्र भगवंतांची भक्ती करावी निस्वार्थ मनाने, चांगले कर्म करावे निस्वार्थ मनाने. बाकी कधी देखील तुम्हाला मात्र इजा होणार नाही. बाकी सत्य कधीच सांगत नाही की बाबा मी सत्य आहे, परंतु खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच खरं सत्य आहे. आयुष्यात जो उत्तम पद्धतीने समजून जीवन जगतो तो मात्र उत्तम पद्धतीने आयुष्यात नक्कीच आनंदी राहतो. बाकी संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय, मग पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्याला प्रेरणा देणारं नाव पूर्णत्व समोर ठेवायचं आणि आपली वाटचाल आपण मात्र प्रत्येकाने नक्की सुरू ठेवायची असते. ध्येय पायाने चालणारी माणसे पूर्णत्व अंतर कापतात व डोक्याने चालणारी माणसे आपले ध्येय गाठतात. ओळख मोठ्या माणसांकडून नाही, अर्थात तर वेळ प्रसंगी साथ देणाऱ्यांकडून आपण मात्र मिळवायला हवी. क्षण कधी हसवतात, काही क्षण कधी आपल्याला रडवतात. क्षण हे असेच असतात, अर्थात पानावरच्या दवबिंदूसारखे आयुष्यात येतात आणि जातात देखील. सहनशक्तीच्या पलीकडे अन्याय झाला की मग मात्र मनुष्य मृत्यूला सुद्धा पूर्णत्व कधी घाबरणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. विचार करता करता संपून जाणारी गोष्ट म्हणजे आहे आयुष्य. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक नियम बनवला पाहिजे. जर तुम्ही नेहमी लोक काय म्हणतात अशाबद्दल नक्कीच तुम्ही विचार करत असाल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंद प्राप्त होणार नाही. अर्थात आनंद प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या मनासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या मनाने जे काही अर्थात आवडते ते तुम्ही बिनधास्त करा, पण उत्तम कर्म आपण केले पाहिजेत. ओझं आणि मन हे तर अशा ठिकाणी आपण हलकं केलं पाहिजे ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. अन्यथा तुम्ही जर तुमच्या काही गुपित गोष्टी इतरांना सांगितल्या तर त्या गोष्टी काही लोक गावभर नक्कीच ते सांगू, अर्थात पूर्णत्व डिंडोरा पेटवू शकतात. अर्थात बोलण्याचा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला मात्र माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला तुम्ही मात्र शिकली पाहिजेत. लायकीपेक्षा जास्त दिखावा करणारा हा तर नेहमीच कर्जात बुडलेला असतो. शांती श्रीमंतांना नाही तर भाग्यवानांनाच मिळत असते. म्हणूनच जर तुमच्या मनाला शांती प्राप्त झालेली असेल तर मामांची तुमच्यावर कृपा झालेली आहे. असेच मित्रांनो आपण मात्र समजले पाहिजे, भगवंतांची कृपा आपण प्रत्येकावरती नक्कीच झालेली आहे. बाकी फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते. त्यासाठी खांदाही निष्ठावंत देखील लागतो आणि शिकारीही देखील जातीवंत लागतो. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घेत चला आणि आत्मविश्वास कमी तुम्ही तुमचा कधी होऊ देऊ नका.
कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य पूर्णत्व बदलून टाकत असते. आणि मित्रांनो, सुखी जीवन अर्थात कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व आपण मात्र सहजच कमी केलं पाहिजे. अनेकदा वेदना देत असते ते म्हणजे वाईट वेळ, परंतु तू जीवनाचे असे धडे आपल्याला शिकवते की माणसे कधी देखील आपल्याला ते मात्र विसरू शकणार नाहीत. आयुष्याचं अर्थात बुद्धिबळ तेव्हाच होतं जेव्हा चाल करणारी आपली असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, आजच्या काळात प्रामाणिकपणाची किंमत मात्र शून्य आहे. हे देखील नक्कीच एक पद्धतीचा अनुभव आहे. नक्कीच म्हणूनच आपण देखील नक्कीच उत्तम पद्धतीने माणसं ओळखायला शिकली पाहिजेत. क्षण कधी हसवतात, काही क्षण कधी आपल्याला रडवतात. क्षण हे असेच असतात, पानावरच्या दो बिंदूसारखे आयुष्यात येतात आणि जातात देखील. पण प्रत्येक क्षणी आपण आपल्या मनाला कसे आनंदी ठेवायचे, आपण आपली मनस्थिती कधीही ढासळू कशी द्यायची नाही, याचा मात्र जो नेहमी विचार करत असतो ना, तो कसल्याही क्षणी आनंदीच तुम्हाला दिसेल. अर्थात काही माणसे अशीच असतात. तुम्हाला जर एखादा माणूस भरपूर जास्त आनंदी दिसत असेल, अर्थात कसलीही वेळ, कसलीही परिस्थिती आणि कोणत्याही क्षणी जरी तुम्ही त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहाल तरी देखील त्या व्यक्तीचा चेहरा जर तुम्हाला आनंदी दिसत असेल, अर्थात तो नेहमी हस्तमुख असेल, तर नक्कीच तुम्ही समजून घ्या, अर्थात त्याच्या आयुष्यामध्ये त्याला संपत्ती, धन सर्व काही प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये कसं सर्व काही व्यवस्थित चालू आहे असं काही देखील तुम्ही समजू नका. अर्थात तो व्यक्ती आनंदी आहे कारण तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये समाधानी आहे आणि त्याचा विश्वास भगवंतांवरती आहे. म्हणूनच आपण मात्र समजून घेतलंच पाहिजे, अन्यथा पुन्हा पश्चाताप होईल. बाकी सुख म्हणजे कालच्या दिवसाची खंत नसते. आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याच्या दिवसाची थोडी देखील चिंता नसणे म्हणजेच असते सुख. जबाबदारी हा असा पिंजरा आहे जिथे माणूस फक्त मुक्त होऊनही नेहमी कैद मात्र राहत असतो. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द जर असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्या निश्चिंतच लाभत असते. माणसाला एक वाईट सवय आहे, तो म्हणजे किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त मात्र घुटमळत असतो. बाकी चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास नेहमी राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. स्वतःच्या तोंडून मोठेपणा सांगून माणूस कधी देखील मोठा होणार नाही. तो कसा आहे हे फक्त 2 जणांना माहिती असते. प्रथम म्हणजे त्याचा अंतरात्मा आणि दुसरे म्हणजे परमात्मा. म्हणूनच कोणताही व्यक्ती कधीही सर्व गुण संपन्न मात्र नसणार नाही, एवढी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येक सकाळी तुमच्यातील शक्ती तुम्ही ओळखली पाहिजे. म्हणून प्रत्येक सकाळी तुमच्यातील तुम्ही शक्ती ओळखा आणि प्रत्येक क्षणाला बाळूमामा तुमच्या सोबत आहेत याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. बाकी मित्रांनो, सुख आपल्याला भरपूर जास्त आयुष्यात भगवंतांनी दिलेले आहे. तुम्ही विचार करण्याची पद्धत बदला, मगच तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाईल. बाकी नात्यामध्ये काही लोक नेहमी साबणाच्या फेसासारखीच असतात. मदतीच्या वेळी काही क्षणासाठी दिसतात, नंतर मात्र ती गायब होतात. जर आपण ताणतणाव नक्कीच विकत घेतला तर आपल्याला रक्तदाब पूर्णत्व फुकट मिळतो. क्षणभंगुर हे मात्र विशेष आयुष्याला न लावता अनुभवालाच आपण मात्र प्रत्येकाने लावलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात जे सहज आपल्याला मिळतं ते मात्र कधी देखील शेवटपर्यंत टिकणार नाही आणि जे शेवटपर्यंत आयुष्यात टिकतं ते मात्र सहज कधी तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच परमेश्वर जर एखादी गोष्ट देण्यासाठी तुम्हाला वेळ लावत असतील तर तुम्ही मात्र समजून घेतलं पाहिजे की परमेश्वर आपल्याला जे काही आता देणार आहेत ते मात्र भरपूर काळ टिकणारं देणारं आहेत. म्हणूनच आपल्याला मात्र परमेश्वरांच्या योजनेवरती विश्वास आपण ठेवलं पाहिजे. अपेक्षा ठेवणं सोडल्यापासून मनुष्य दुःख काय असतं हे मात्र विसरूनच जातं. सत्य बोलणाऱ्याचे शब्द फरकड मात्र नक्कीच असू शकतात, परंतु भावना मात्र शुद्ध त्यांचे नक्कीच असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र सत्य बोलायला कधी देखील घाबरू नये.
कारण सत्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर असतात, एवढं मात्र आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव वस्तू म्हणजे ती आहे माणुसकी. पैसा दिले की माणसं नक्कीच जुळतात आणि पैसे मागितले की माणसं मात्र तुटतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि भगवंतांशी बोलायला मन आवश्यक असते. फोनवर बोलायला मात्र तुम्हाला धन द्यावे लागते आणि भगवंतांशी बोलायला तुम्हाला तुमचे चांगले मन द्यावे लागते. म्हणूनच मित्रांनो, भगवंतांशी तुम्ही बोला, कधी देखील तुम्हाला दुःख होणार नाही. मला कुठेही बाहेर शोधत बसू नका. मी तर तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात लपलेलो आहे. अर्थात फक्त मी दिलेल्या बुद्धीचा तुम्ही वापर करा आणि नक्कीच करून मला तुमच्या हृदयात तुम्ही पहा आणि नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये आनंदी राहा, असेच आपल्याला नेहमी बाळूमामा म्हणत असतात. म्हणूनच मित्रांनो, परमेश्वराने तुम्हाला जे काय दिलेलं आहे ते तुम्ही पहा. इतरांच्या अर्थात इतरांपाशी काय आहे हे जर तुम्ही जास्त काळ पाहाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहाल. बाकी नक्कीच मोकळे काळ कितीही मिळालं तरी देखील मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल मात्र राखता आपल्याला यायला हवाच. मित्रांनो, पुढे परतून येऊ आता निरोप असावा, जनी विठ्ठल दिसावा म्हणे विठ्ठल रुजावा. एक गोष्ट आपण नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे धन सांभाळतो तो संसारी आणि मन सांभाळतो तो असतो खरा संत. म्हणूनच वेगळी असते प्रत्येकाची सुखाची कल्पना. ज्याला हवे तसे सुख मिळो हीच बाळूमामांच्या चरणी माझी प्रार्थना. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामधले कटू सत्य तुम्ही मात्र स्मरणात ठेवलं पाहिजे. तुमच्यामध्ये जे काही उत्तम गुण आहेत, जी काही तुमच्यामध्ये कला आहे, ती तुम्ही तुमचे ज्ञान त्याच लोकांकडे नक्कीच व्यक्त करा. जी लोक ती ज्ञान सांभाळू शकतील आणि त्या ज्ञानामार्फत उत्तम गोष्टी करू शकतील. अर्थात ज्या व्यक्तीला नक्कीच बुद्धी नाही त्या व्यक्तीला मात्र आपण कधी देखील आपले ज्ञान देऊ नये. सगळ्यांकडे असते, परंतु अर्थात बुद्धी तर सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तर तुमच्या संस्कारावर अवलंबून आहे. चालाकी तर 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर चमकते. आणि मित्रांनो, आठवणी या तर नेहमी अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेला क्षण आठवून खूप रडत असतो. हीच आयुष्याची खरी गंमत आहे. जणू आयुष्यामध्ये आपल्या सर्व काही व्यवस्थित घडत आहे असं जर आपण नेहमी स्वतःला सांगित राहिलो तर नक्कीच आपण आनंदी राहू. तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपण आपल्या किमतीचा वेळ कधीही वाया घालवू नये. म्हणून तुम्ही तुलना आणि ईर्ष्या करण्यात तुमचा किमतीचा वेळ वाया घालवू नका. कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी आपण मागेही असतो. याचे आपण प्रत्येकाने भान मात्र ठेवलं पाहिजे. चांगलंच होणार हे तर मनात धरून चाललं पाहिजे. बाकी भगवंत बघून घेईल. अर्थात हा विश्वास जर आपल्या मनात असला तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा आपल्यासाठी असेल. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही बाळूमामांच्या योजनेला. बाळूमामा तुम्हाला ते कधी देणार नाहीत जे तुम्ही त्यांच्याकडे मागितलेले आहेत, तर बाळूमामा तुम्हाला तेच देतील जे तुमच्यासाठी उत्तम आहे. म्हणून जर तुम्हाला पूर्ण आयुष्यात अर्थात पूर्ण काळ यश प्राप्त करायचं असेल, अर्थात टिकणारे यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला मात्र संयम राखावं लागेल. बोलायचंच असेल तर वेळ आणि शब्द लागत नाहीत. मनात नेहमी इच्छा नक्कीच असावी लागते. बाकी सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात मात्र नक्कीच असते. पण लोक मात्र दिसतात आणि पूर्णत्व दिसण्यात आणि कपड्यात ते पाहतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी स्वतःचा फोटो काढायला कधी देखील वेळ लागणार नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला भरपूर जास्त वेळ लागतो. एवढं मात्र आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र एक गोष्ट
नक्की समजून घेतली पाहिजे. अर्थात आपल्या आयुष्यामध्ये सुख असतील किंवा दुःख असतील, आपण मात्र नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही तुम्हाला मिळालेले आहे ते प्रत्येक भगवंतांच्या इच्छेनुसारच तुम्हाला मिळालेले आहे, असं आपण प्रत्येक क्षणी समजून आयुष्यामध्ये आनंदी मात्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी समजून घ्या, कोणाच्या जिव्हारी लागतील असे शब्द बोलून तुम्ही त्याला कधीही दुःख देऊ नका. कारण आग जरी थंड झाली तरी देखील निकारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो. आणि एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे चांगले वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक मात्र लिहिलेली असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, मागणे काहीच नाही, फक्त प्रयत्नानं माझ्या साथ द्या, एवढंच आपण मामांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट पूर्णत्व समजून घ्या, ती म्हणजे जर तुमचे विचार जर श्रेष्ठ असतील ना, तर तुमचे हृदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही, असे तर स्वतः भगवंत म्हणतात. बाकी देणारा अर्थात देणाराही तोच आहे, करणाराही तोच आहे, करता करविता देखील तोच आहे. आपण करतो ती आपली एक पद्धतीची श्रद्धा आहे, म्हणूनच आपण नेहमी परमेश्वरांवर विश्वास ठेवला पाहिजे. बाकी लोभाने जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा माणुसकीने जवळ येणाऱ्या लोकांना तुम्ही मात्र जपायला शिका. आयुष्यात कधी देखील तुम्हाला मात्र पश्चाताप होणार नाही. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमी संकटांना दूर पूर्णत्व ठेवायला मात्र मदत करते. नक्कीच मित्रांनो, आयुष्य मिळणं हा तर नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा तर आपल्या काळाचा भाग आहे, परंतु लोकांच्या मनात नेहमी जिवंत राहणं हा आपल्या कर्माचा आणि कर्तृत्वाचा एक पद्धतीचा भाग आहे, हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बाकी विश्वास हा किती छोटा शब्द आहे, वाचायला सेकंद लावतो, विचार करायला मिनिट लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लागतं. कधी कधी एकटेपण सुद्धा खूप सुंदर आणि देखणं असतं. स्वतःच्या मनाशीच मनमोकळं मात्र बोलता येतं. काही काळ का असेना मनासारखं मात्र वागता येतं. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात तुम्ही कितीही मोठे झालात तरी देखील तुमच्या पाठीशी उभे राहून ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना तुम्ही कधी देखील विसरू नका. एवढं मात्र तुम्ही समजून घ्या की इतरांचे पंख छाटून कधी स्वतः भरारी आपल्याला घेता येणार नाही आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी देखील आपल्याला मोठं होता येणार नाही. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली अर्थात उपज्ञे निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात मात्र विश्वासाचे मणी अलगदपणे नक्कीच ओवली जातात. आयुष्यात आलेला अनुभवच स्वभावात मात्र बदल करायला निश्चितच भाग पाडत असतो. बाकी निसर्ग आपल्याला देतो तो म्हणजे आपला चेहरा आणि आपण तयार करतो ती म्हणजे आहे आपली ओळख. मित्रांनो, प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च तुम्हाला करावा लागणार नाही. म्हणूनच नेहमी तुम्ही प्रेमळ बोला, सत्य बोला, एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजून घ्यायचे आहे. बाकी समजून घ्या, कौशल्य हे मात्र नेहमी चांगलेच आहे. जो कडू बोलतो त्याचं मध विकत नाही आणि जो नेहमी गोड बोलतो त्याचं तर विष देखील विकलं जाते. एवढंच आयुष्यामधले मोठे सत्य. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं तर काही देखील नाही. तिचा उपभोग घेण्यासाठी कुटुंबाचं प्रेमी आवश्यक असतं. आजकालच्या जमान्यात अर्थात जशाच तसं राहा, तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ मात्र वागत असतात. नाहीतर लोक आपल्या चांगुलपणाचा नक्कीच फायदा घेतील आणि स्वतःची परिस्थिती ही तर स्वतःला जर समजू लागली की पावले आपोआप मात्र योग्य दिशेने पडतील. नक्कीच मित्रांनो, तुम्ही तुमच्या पोरांच्या बालपणापासून त्यांच्या परवरिशीसाठी दिवसरात्र बिना तक्रार काबाड कष्ट करणारा असतो तो म्हणजे बाप. बाकी इमानदारीने नक्कीच कमवणाऱ्या लोकांचे शोक भलेही कधी पूर्ण होत नसले
तरी देखील सुखाची झोप मात्र त्यांची नक्कीच पूर्ण होत असते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी शोधूनही न सापडणारी गोष्ट ते म्हणजे आहे समाधान. नातं अर्थात नातं निभावणं हे तर कुलपाकडून आपण शिकलं पाहिजे. ते गंजून जाईल, तुटून जाईल, पण चावी ही कधी देखील नाही बदलणार, एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. हाताने मारलेली गाठ ही तर सहज सुटते, त्रास होतो तो आतल्या गाठीच्या माणसांचा. आणि मित्रांनो, समस्यासमोर उभी असताना तुम्ही घेतलेला निर्णय तुमचे मूल्य मात्र ठरवित असतो. जीवनात नवीन असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगलीच दिसते, पण खरं काय आहे हे मात्र जुनं झाल्यानंतर आपल्याला समजते. मग ती एखादी गोष्ट असो किंवा एखादी व्यक्ती असो, कितीही केलं तरी तुम्हाला जे हवं असेल ते मात्र वेळच ठरवत असते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण शेवटी आपल्या आयुष्यामध्ये एकच नियम पाळला पाहिजे. अर्थात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काय मिळेल ते मात्र भगवंतांच्या इच्छेनेच मिळेल, असं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्वतःला सांगितलं पाहिजे. बाकी परमेश्वरांच्या इच्छेने जे काय आपल्याला मिळतं ना, ते मात्र नक्कीच उत्तमच मिळतं. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष द्या. जीवनात थोडं तरी दुःख असावं, सुखाची किंमत समजण्यासाठी. आणि नक्कीच मित्रांनो, भागवद्गीतेमध्ये सांगितले आहे की जो तुमच्या भावना जाणून तुम्हाला दुखावतो तो कधी देखील तुमचा असू शकणार नाही, एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. लाचारी आणि खोटं बोलून जवळकी करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी तुम्ही स्वीकारायला शिका, म्हणजे विश्वासघात तरी कधीही तुमचा होणार नाही. बाकी मित्रांनो, पुढल्या पानावर काहीतरी आपल्यासाठी भारी लिहिलेलं असेल, या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच असतं आपलं आयुष्य. बुद्धी थकल्यानंतर भक्तीचा अर्थात प्रांत मात्र सुरू होतो. आणि मित्रांनो, नजरेत जेव्हा फक्त व्यवहारच दिसायला लागतो ना, तेव्हा मात्र समजून जावं, नातं खऱ्या अर्थाने मागे पडत मात्र नक्कीच चालले. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा त्याचा कधी अर्थ होणार नाही, कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. अर्थात आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध निश्चिंत चांगले घडते. हे देखील आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, वेळ नाही कळत, अर्थात वेळ नाही कळत, पण वेळेसोबत आपली माणसं मात्र नक्कीच आपल्याला समजून जातात किती कशा पद्धतीचे आहेत. आणि यश ही तुमची सावली आहे, अर्थात समजून घ्या की तिला पकडायचा प्रयत्न तुम्ही कधी करू नका. तुमचा मार्ग चालत राहा तुम्ही, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली जेव्हा तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीने भगवंत तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी देईल ज्या गोष्टी तुम्ही परमेश्वरांच्या चरणी मागितल्या होत्या. अर्थात नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र बाळूमामांचे नामस्मरण केलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, जो बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करत असतो, त्याच्या आयुष्यामध्ये संकटे किती जरी आलेत तरी देखील तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. अर्थात नेहमी तो त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून नक्कीच आयुष्य जगेल, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळून जातील. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि परमेश्वरांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र लक्ष केंद्रित करा. अर्थात जो परमेश्वरांचे नामस्मरण नेहमी निस्वार्थ मनाने करत असतो ना, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच नेहमी आनंदी राहतो. जेवढं तुम्ही गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळून जातील. म्हणून तुम्ही काय गमावला याचा नेहमी विचार करण्यापेक्षा तुम्हाला पुढे काय मिळवायचं आहे याचा तुम्ही नेहमी विचार नक्कीच केला पाहिजे. भूतकाळाचा जास्त विचार करू नये, डोळ्यात पाणी येईल, भविष्याची काळजी करू नये. मनात समस्या तुमच्या निर्माण होतील, परंतु समजून घ्या,
पूर्णत्व वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे आपण गेलो तर जीवनात आनंद मात्र आपल्या निश्चिंतच निर्माण होईल. संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते, पण माणुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनविते. एवढं मात्र नक्कीच खरे, आपण मात्र नेहमी हसत राहिलं पाहिजे. पूर्णत्व दुनिया कन्फ्यूज मात्र झाली पाहिजे की याला कोणत्या गोष्टीचं सुख आहे. एवढं मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच हसत राहिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी हसत राहा, कारण तुम्हाला कधी कोणी आनंद मात्र इथे देणार नाही. अर्थात तुम्ही स्वतःलाच नेहमी तुम्ही आनंद देऊ शकतात जेव्हा तुम्ही स्वतःला नेहमी आनंदी ठेवाल. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र स्वतःला आणि खरोखर आपण आपल्या हृदयाला देखील नेहमी आनंदी मात्र ठेवलं पाहिजे, कारण तुमचं हृदयच आहे जो तुमच्यासाठी रात्रंदिवस कार्य करत असतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, त्याला मात्र कधीही तुम्ही बारक्या गोष्टीमुळे कधीही दुखवू नका. एवढं मात्र आपण नक्कीच समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी नक्कीच प्रत्येकजण आपल्याला समजून घेईल हे मात्र काही कधी आवश्यक नाही. तराजू फक्त वजन सांगू शकतो, गुणवत्ता कधी देखील तराजू आपल्याला सांगू शकणार नाही. दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच आपण विसरायची नसतात. चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाबद्दल कधी वाईट विचार करत नाहीत आणि कधी कुणाचे वाईट करतही नाहीत. बाकी जबाबदारी ही तर खूप परीक्षा आपली घेत असते. जो याला निभावतो त्यालाच मात्र ती त्रास देते. नातं कधी संपत नाही. शब्दात हरवलं तर डोळ्यात राहतं. जेव्हा ते डोळ्यातून तुटते तेव्हा ते आठवणीत राहते. मित्रांनो, जगाशी बोलायला फोन लागते आणि नक्कीच देवाशी बोलायला मन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन आपल्याला द्यावे लागते आणि भगवंतांशी बोलायला आपण आपले उत्तम मन मात्र दिले पाहिजे. एवढंच आपल्याला फरक नक्कीच समजून घ्यायचा आहे. बाकी आपण नाराज कोणावर नसतो, पण ज्यांना आपलं मानलं असतं तेच शिकवतात आपलं कोण नसतं. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी वयाकडून सुंदर क्षण चोराला मात्र आपण शिकलं पाहिजे, कारण जबाबदाऱ्या कधीच आपल्याला वेळ मात्र स्वतःहून देणार नाहीत. जेवढं एकट्याने तुम्ही संघर्ष कराल ना, नक्कीच तेवढंच ताकदवान तुम्ही राहाल. कधी कोणाच्या भरोशावर तुम्ही मात्र बसू नका. तुम्ही स्वतःची ढाल नेहमी स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व तुम्ही उभे करणे केव्हाही तुमच्यासाठी उत्तम आहे. मित्रांनो, स्वतः तुम्ही जर अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्नात असाल तर एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, अर्थात एका रात्रीत कधी देखील तुम्ही स्वतःचं अस्तित्व अर्थात पूर्णत्व तयार करू शकणार नाही. त्यासाठी भरपूर वेळ तुम्हाला मात्र द्यावा लागेल. म्हणून फक्त कर्म करणे आपल्या हातात आहे. म्हणून तुम्ही फक्त प्रयत्न करत चला आणि बाकी गोष्टी परमेश्वरांवर सोपवून द्या. जे होईल त्यांच्या नक्कीच मनाने उत्तमच होईल. एवढं मात्र आपण आपल्या मनाला नेहमी सांगत गेलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नाराज नाही व नव्हतो कोणावर, पण ज्यांना आपलं मानलं होतं त्यांनीच तर शिकवलं आपलं कोणीच नसतं. बाकी आयुष्यात एक गोष्ट आपण मात्र स्मरणात ठेवली पाहिजे की प्रत्येकजण तुम्हाला समजू कधी शकत नाही आणि तुम्ही प्रत्येकाला कधी देखील समजावून सांगू शकणार नाही. आणि आपण आपल्या प्रियजनांना जितका वेळ देत असतो ना, तितका वेळ स्वतःला आपण मात्र दिला पाहिजे. आणि इतरांना जितके प्रेम करतात अर्थात तितके स्वतःवर देखील आपण मात्र नेहमी प्रेम केले पाहिजे. बाकी मित्रांनो, काही नाती ही भाड्याच्या घरासारखी असतात. त्यांची किती आपण सजावट जरी केली ना, तरी देखील ती मात्र आपली कधी देखील नसतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी अंगावर घातलं म्हणून अर्थात सोनं अंगावर घातलं म्हणून मौल्यवान माणूस कधी देखील होत नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता त्याच्या वागण्यात आणि विचारात मात्र नक्कीच असायला हवी. भगवंत म्हणतो, नशीब अर्थात भगवंत कधीच कुणाचे लिहिणार नाही, अर्थात लिहित नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमचे विचार, तुमचे व्यवहार आणि तुमचे कर्मच तुमचे नशीब मात्र लिहित असतात. बाकी मी सगळ्याच गोष्टी मनाला लावून कधी घेत नाही, पण ज्या गोष्टी मनाला लागतात त्या मात्र मी कधी देखील विसरत नाही.
आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, शब्दांचे मोल नेहमी जपायचे असेल तर जिभेचा तोल मात्र आपल्याला सांभाळावा लागतो. अर्थात एखाद्या व्यक्तीने त्याची गुपित गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर ती लगेच गुपित गोष्ट तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगू नका. अर्थात आपण मात्र आपल्या मनावरती पूर्णत्व कंट्रोल केलं पाहिजे. आपण नेहमी आपल्या मनाला नियंत्रण ठेवलं पाहिजे. जो स्वतःच्या मनाला नेहमी नियंत्रणामध्ये ठेवतो तो मात्र आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टीची त्यांनी कधी अपेक्षा देखील केलेली नसेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, हे आयुष्य आनंदी राहायचं असेल तर नेहमी उत्तम कर्म तुम्हाला इथे मात्र निश्चिंतच करावे लागतील. बाकी जास्त कोणावर उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका, कारण परतफेडी आपल्या तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन कधी देखील होणार नाही. आणि संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते, पण माणुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमी आदर्श मात्र बनवित असते. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती आनंद आहे हे तुम्ही जर पाहाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहाल. परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती आनंद आहे, अर्थात भगवंतांनी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, जर तुम्ही या गोष्टींकडे तुमचे लक्ष केंद्रित कराल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहाल. म्हणूनच तुम्हाला भगवंतांनी जे काही दिलेले आहेत त्यामध्येच तुम्ही मात्र आनंदी नेहमी राहायला शिका. कारण जे आपल्याला भगवंत देत असतात ते मात्र नेहमी उत्तमच देत असतात. याची आपण प्रत्येकाने जाणीव मात्र ठेवली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, भेटलेली माणसं ही तर चांगली असो किंवा वाईट असो, परंतु अनुभव मात्र नक्कीच आपल्याला देऊन जातात आणि तो अनुभव मात्र आपण प्रत्येकाने घेतला देखील पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिले, अर्थात ज्यांनी तुम्हाला पूर्णत्व आयुष्यामध्ये दुःख दिले, नक्कीच ते व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात ते त्यांच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी मात्र राहू शकणार नाहीत. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये सध्या तुम्हाला जे काही प्राप्त होत आहे ते मात्र तुम्हाला उत्तमच प्राप्त होत आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक वेळी आनंदाने जगायचे असेल तर मग मात्र दोनच गोष्टी विसरत, अर्थात तुम्ही विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते. या दोन गोष्टी मात्र आपण आपल्या मनातून काढून नेहमी जगलं पाहिजे. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र राहून नक्कीच जगाल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा याचा कधीच अर्थ होत नसतो. कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवित असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगली असतील तर प्रारब्ध निश्चितच नेहमी चांगला मात्र घडत असतो. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी लोक मात्र नेहमी आपलीच असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती मात्र विश्वास ठेवायचा आहे. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून जगतो तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी होणार नाही. म्हणूनच आपण मात्र स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवून नक्कीच आयुष्य पूर्णत्व आनंदाने जगलं पाहिजे. बाकी सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे असते आणि अफवांना पाय नसतात म्हणून पूर्णत्व त्या मात्र पसरत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, अर्थात भाजीचे वजन करताना माशी तराजूवर बसली तर फारसा फरक कधी पडणार नाही, पण तीच माशी जर सोन्याचे वजन करताना तराजूवर बसली तर तिची किंमत 10,000 रुपये असेल. आपण कुठे बसतो आणि कुणासोबत बसतो यावरच आपली किंमत ठरत असते.
म्हणूनच आपल्याला मात्र या गोष्टी उत्तम पद्धतीने समजल्या पाहिजेत. बाकी उपकार फेडता आले नाहीत तरी देखील चालेल, पण जाणीव मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. नेहमी आपल्या कर्मावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या कर्मांवरती नेहमी विश्वास ठेवत चला. आपल्या राशीवर कधी देखील तुम्ही मात्र विश्वास ठेवू नका, कारण श्रीराम आणि रावणाची राशी मात्र अर्थात रास एकच होती, पण नियतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळ मात्र दिलेले होते. यावरच आपण उत्तम गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजेत. बाकी साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत ही कधी करत तुम्ही कोणासोबत जाऊ नका. एवढं मात्र नक्कीच खरे. नाती ही आता व्यवसायासारखी झालेली आहेत. प्रेम कमी आणि स्वार्थ इथे मात्र नक्कीच जास्त झालेला आहे. देणार अर्थात प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या अर्थात सहवासात असणे ही निसर्गाची देणगी असते, पण अशी व्यक्ती लाभणे ही आपल्या स्वभावाचे अनमोल एक प्रकार परतफेड असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, डोकं टेकवण्यासाठी पूर्णत्व याच्यासारखं पवित्र ठिकाण कोणते देखील नाही, ते म्हणजे भगवंतांचे चरण. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच स्मरणात ठेवलं पाहिजे. अर्थात अपमान करणं स्वभावात तर असू शकतं, पण सन्मान करणं हे मात्र प्रत्येकाच्या संस्कारांमध्ये असावं लागतं. हे देखील तुम्हाला नेहमी समजून घ्यायचे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे ना, त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक जरी असले तरी देखील तो आयुष्यात नक्कीच यशस्वी मात्र होऊ शकतो. कारण जो नेहमी नम्रपणा बाळगतो त्याचे मात्र आयुष्य नेहमी उत्तम होते. बाकी देणारा नेहमी उत्तमच देतो. फक्त आपले मन कधी देखील स्वार्थी नसू नये. स्वभाव आणि मन दोन्ही सारखेच आहेत. कोणतीही नाते स्वार्थासाठी नाही, तर मन आणि माणुसकी हे जोडण्यासाठी आपण प्रत्येकाने निश्चिंतच जपलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. तुम्ही पूर्णत्व स्वतःची चिंता सोडा आणि नेहमी परमेश्वरांवरती तुम्ही मात्र पूर्णत्व विश्वास ठेवा. अर्थात जो नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवत असतो त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदाने तो जगत असतो. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडून नेहमी बाळूमामांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकलं पाहिजे. बाकी काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतनाळी काटे पावलांना वेग मात्र नेहमी वाढवत असते. हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जे काय सध्या घडत आहे ते तर सर्व काही भगवंतांच्या नक्कीच इच्छेनुसार घडत आहे. पूर्णत्व आपण आपली चिंता सोडावी आणि नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवावा. नक्कीच तुम्ही आजचा हा संदेश ऐकण्यासाठी जर तुमचाही किमतीचा वेळ तुम्ही दिलेला असेल तर मी देखील तुमचे आभार मानतो. नेहमी आपण भगवंतांवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि नेहमी आपण प्रत्येकाने उत्तम कर्म केले पाहिजेत. प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी शांत राहावे, समाधान राहावे आणि परमेश्वरांच्या भक्तीत राहावे. एवढंच आपल्याला आम्ही या संदेशाद्वारे सांगतोय. बाकी समजून घ्या, माणसाने विजलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाई कधी पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या ओंजलीतला दिवा जपायचा असतो आणि अविरत नेहमी चालायचं असतं, अगदी ध्येय गवसेपर्यंत. एवढंच आपल्याला नेहमी समजून मात्र निश्चिंतच घ्यायचे आहे. जीव पूर्णत्व ओव्हर टाईम करत असेल तर मग मात्र मेंदू संपावर गेला, हे मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. मोठ्यानं बोलणं अर्थात बोललं म्हणून तुमची बाजू सत्य आहे हे कधी देखील सिद्ध होणार नाही. अर्थात हळू आवाजात पण पॉइंटशीर बोललं की सत्य मात्र बरोबर टोचतं. ते मात्र तुम्हाला नक्कीच बोलायला आलं पाहिजे, हे मात्र आपण समजलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, खरे शिक्षण हेच आपले
मनोवृत्ती आणि इतरांशी वागणे आहे. हे आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची एक प्रकारे व्याख्या करते. आपण कितीही पात्र असलो तरी देखील एवढं मात्र तुम्ही समजून घ्या, वाईट लोकांबद्दल वाईट न वागणे हे तर चांगलेच आहे, परंतु त्यांच्यापासून दूर राहणे हे केव्हाही आपल्यासाठी चांगलेच आहे. नक्कीच प्रत्येक कुलूपाला त्याची एक चावी मात्र नक्कीच असते. नेमकी ती हाती आल्यानंतर ते दार उघडच असते. जसे जीवनातल्या संकटांचेही थोडेफार तसेच आहे. शांतपणे विचार केल्यास प्रत्येक समस्यांचे एक उत्तर मात्र तुम्हाला निश्चितच मिळून जाईल. आणि मित्रांनो, पहाटे प्राजक्तासारखे उमळून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य आपण प्रत्येकाने झुलत जावे. अश्रू असत कुणाचेही आपणच विरघळून जावे. नसत कोणीही आपले, आपण मात्र नेहमी सर्वांचे व्हावे. एवढंच आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवावे. तुम्ही एकांतात नक्कीच बसा. एकांतात बसून तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला कोणती गोष्ट सर्वप्रथम आवडते. बाकी सुरवा अर्थात सुरांची साथ आहे म्हणून तर ओठांवर गीत आहे. भावनांची गुंफण आहे म्हणून प्रेमाची प्रीत आहे. दूर असूनही जवळ असणे हीच आपल्या मैत्रीची एक प्रकारे खरी जीत आहे. आणि मित्रांनो, मनातल्या विचारांचा पसारा हा सगळ्यांना शब्दात कधीही व्यक्त मात्र करता येत नसतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी चुका तर प्रत्येकाकडून होतच असतात. फक्त समजून घेणारी व समजावून सांगणारी माणसं अर्थात असली की नाती मात्र कधी देखील तुटणार नाहीत. आणि जर तुम्ही पूर्णत्व ऐकायला शिकलात तर सहन करायला तुम्ही देखील शिकाल. आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही नक्कीच पूर्णत्व जगाला देखील शिकाल. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. चूक केल्याशिवाय अनुभव कधी मिळत नसतो आणि अनुभव घेतल्याशिवाय चूक कधी देखील समजत नसते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमचे आयुष्य नेहमी समजून विचार करून जगत चला. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं काही गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मिळून जातील. नक्कीच तुम्ही तुमची चिंता सोडा आणि असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने आपण मात्र ऐकली पाहिजेत. हा संदेश पूर्ण जर तुम्ही ऐकलेला असाल तर मी देखील तुमचे आभार मानतो. धन्यवाद.